एकाच वेळी 5 मोठे शत्रू, राज्यावर संकटांची मालिका, हाताशी मोजकीच साधनं आणि स्वतःच्या जीवावर बेतलेले अनेक प्रसंग. तरीही छत्रपती शिवाजी महाराज कधी टेन्शनमध्ये आल्याचं किंवा खचून गेल्याचं तुम्ही ऐकलंय का? आजच्या धावपळीच्या काळात आपण छोट्या छोट्या गोष्टींनी बर्नआउट होतो, मानसिकरित्या थकून जातो. मग महाराजांनी एवढा प्रचंड ताण कसा हाताळला? मानसशास्त्र सांगतं की जेव्हा आपण सगळी कामं स्वतःच करण्याचा अट्टहास करतो, तेव्हा आपला मेंदू थकतो आणि आपण तणावाखाली जातो. महाराजांनी नेमकी हीच चूक टाळली. ते फक्त स्वतः लढले नाहीत, तर त्यांनी एक भक्कम सिस्टीम उभी केली. त्यांनी अष्टकधान मंडळ बनवलं आणि योग्य माणसांवर योग्य जबाबदारी सोपवली. जेव्हा तुम्ही तुमच्या कामाची आणि जबाबदारीची वाटणी करता, तेव्हा तुमचा मानसिक ताण निम्म्याहून कमी होतो. महाराज संकटात घाईघाईने रिॲक्ट करण्यापेक्षा शांतपणे प्लॅनिंग करण्यावर जास्त भर देत असत. आग्रा येथील कैदेत मृत्यूसमोर उभा असतानाही ते विचलित झाले नाहीत. त्यांनी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवलं आणि अत्यंत शांत डोक्यानं सुटकेचा मार्ग शोधला. संकटात जो शांत राहतो, त्याचाच मेंदू योग्य निर्णय घेऊ शकतो. म्हणूनच रोजच्या कामाच्या रगाड्यातून बर्नआउट टाळायचा असेल तर महाराजांचे हे 3 सोपे मंत्र नेहमी लक्षात ठेवा. पहिला, सगळी कामं स्वतः करण्यापेक्षा योग्य माणसांना कामं वाटून द्यायला शिका. दुसरा, संकटाच्या वेळी परिणामांची चिंता करण्यापेक्षा प्रक्रियेवर आणि प्लॅनिंगवर लक्ष केंद्रित करा. आणि तिसरा, परिस्थिती कितीही कठीण असली तरी डोकं शांत ठेवा. शिवाजी महाराज हे फक्त एक महान योद्धे नव्हते, तर ते एक अतिशय उत्तम मॅनेजरही होते. आपला सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तर आपल्या मनात निर्माण होणारा ताण आहे. महाराजांसारखं त्याला जिंकायला शिका. जय शिवराय.